प्लेन बीमचं एक रेनफोर्समेंट, प्लेन बीम वर असतो पण एस्टिमेटला घेताना एकत्रच घ्यायचं. परत कॉन्क्रिटिंग, ग्राउंड बीम आणि प्लेन बीम, बरोबर आहे. त्याच्यानंतर ब्रिक वर्क, कुठलं प्लिंथ लेवलचं, अप टू प्लिंथ लेवल. ब्रिक वर्क नंतर फिलिंग ऑफ मुरुम, बरोबर आहे. आणि मुरुम झाल्यानंतर PCC. आलं लक्षात. इतके आयटम याच्यामध्ये येतील. नंतर कॉन्क्रीट फॉर कॉलम, परत कडेचे कॉलम, मधले कॉलम भरण्यासाठी. आता फक्त ग्राउंड बीम आणि बांधकामच झालं, आता कॉलम झालेले नाहीत ना वरच्या आज. परत कॉन्क्रिटिंग फॉर कॉलम. नाहीतर काय करायचं, कॉन्क्रिटिंग फॉर कॉलम आहे ते इस्टिमेटला घेताना फुटिंगपासून ते स्लॅबच्या बॉटमपर्यंत घ्यायचं, म्हणजे एकदाच घ्यायचं, परत घ्यायची वेळच आणायची नाही. PCC 2 घ्यायची एकदम, इथली एक PCC घ्यायची आणि खड्ड्याची PCC एक घ्यायची इस्टिमेटला. म्हणजे घेताना दोन्ही आयटम एकच आयटम लिहायचं आणि लिहिताना PCC फॉर फुटिंग, PCC फॉर फ्लोरिंग, हे 2 आयटम घ्यायचे. इथपर्यंतच्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, सबस्ट्रक्चर, आणि ह्याच्या वरच्या स्ट्रक्चरला सुपरस्ट्रक्चर. आलं लक्षात. आता काय अडचण, एवढं इथपर्यंत जर इमॅजिन झालं